हे घे रे जेवण. पोटभर जेव आणि लागलं तर घे. हा, थँक्यू. अरे वा, म्हणजे आता बघ, ऋषी भाऊनी घास तोंडात घातला रे घातला, याच मुंबईला पळून जातात. पाणी पाणी. थँक्यू मावशी. तर का करायलाय तुम्ही हे सगळं? जावा की तुम्ही मुंबईला. किती वेळा सांगू? जोपर्यंत तू तुझं दुःख पचवून माझ्या बरोबर मुंबईला येत नाहीस तोपर्यंत मी नाही जाणार. आणि छान आहे भात. सर प्लीज नका करू असं. जावा तुम्ही. तिखट भात खाणं मी सहन करू शकतो, पण माझ्या डोळ्यात देखत तुझं स्वप्न मोडताना मी नाही सहन करू शकत. आई तुम्ही बोलावलात? हो, तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगायची आहे. आनंदाची बातमी? तू तुझी सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर करतेस? वाव. जरा गप्प बस ना. आई तुम्ही सांगा ना, काय न्यूज आहे? कामिनी सापडली पोलिसांना. काय? आई सापडली? अहो कुठे? कशी आहे? ग्रानियाची सापडली. मला तर वाटलेलं ती आतापर्यंत ऑफ झाली असणार. अनिका जरा गप्प बसा. तोंडात येतं की बोलते का तू? मूर्ख. अगं आई ए ए ए आई तू कशी आहेस? हा अगं काय अवस्था करून घेतलीस तू स्वतःची? ए कशी आहेस तू? ग्रानियाजी, तुला किडनॅप करून कोणी कचऱ्याच्या डब्यात टाकलेलं का? किती घाण वास येतोय तुझा. जरा गप्प बस तू. शांत बस. खरं तेच बोलते. इन्स्पेक्टर साहेब, आत्या कशी काय सापडली? आम्हाला अननोन नंबरवरून टीप मिळाली होती. हॅलो पोलीस स्टेशन. आमच्याकडे बंद खोली आहे, तिथून कसला तरी आवाज येतोय. मला काहीतरी गडबड वाटते. प्लीज तुम्ही इथे तुमची फोर्स पाठवाल का? मी तुम्हाला ॲड्रेस पाठवते. प्लीज लवकर या. थँक्यू सो मच. पण आम्ही त्या लोकेशनवर जेव्हा पोहोचलो तेव्हा किडनॅपर गायब झाला होता. कामिनी मॅडमना त्यांनी बांधून ठेवलं होतं. थँक्यू सो मच. तुमच्यामुळे माझी आई सेफ घरी आली आहे. आता काय माहिती काय अनर्थ झाला असता. थँक्स. ओके मॅडम, आमचा तपास सुरू आहे. त्या दरम्यान जे काही आम्हाला कळेल ते तुम्हाला आम्ही कळवूच. शुअर. कामिनी मॅडम रिलॅक्स झाले की आपण त्यांचा जबाब नोंदवून घेऊ, म्हणजे आपल्याला किडनॅपरला शोधता येईल. नक्कीच. येतो मॅम. आई तू खोलीत चल. खूप थकली असेल ना ग? भूक लागली? मी तुला काहीतरी खायला देते, तू आराम कर. चल. हळू सावकाश. थांब कामिनी. कोणी डांबून ठेवलं होतं तुला? आणि कुठे ठेवलं होतं त्यांनी? अगं बोल ना. कोण होता तो? कुठे निघून गेला?
आणि त्याच माणसाने ह्यांचा अपघात घडवून आणला ना? बोल. आई माझी आई अजूनही शॉकमध्ये आहे. तिला नॉर्मल होऊ दे, ती तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देईल. हां आई तू चल. नाही, मला माझ्या प्रश्नांची उत्तरं आत्ताच हवी आहेत आणि कामिनी ती उत्तर देऊ शकते. बोल कामिनी, बोल. तू पाहिलंस ना त्याला? अगं गप्प कायस तू? सांग, तू पाहिलंस ना त्या माणसाला? हो मी पाहिलंय. ज्या माणसाने मला डांबून ठेवलं होतं मी पाहिले आणि तो माणूस माझ्या डोळ्यात आहे. बस त्या माणसाने माझी ही अशी अवस्था करून ठेवली आहे ना, सोडणार नाहीये मी त्याला. असा उभा जिवंत जाळून टाकणार आहे मी. ज्या कोणी तुला डांबून ठेवलं त्यांनीच यांचा अपघात घडवून आणला ना? हे जर खरं असेल ना तर त्या व्यक्तीला मी शिक्षा करणार आहे. आहे ऋषी सरांचा त्रास मला बघवणा झालाय ग. मी मुंबईला परत यावं म्हणून हे सगळं करायला ते. एवढं कळतंय ना, मग ऐक की ग त्यांचं. कमळे, तुझं भविष्य हे तर नाही. तुझं भविष्य तिकडं आहे बाळा, मुंबईत. ऐक माझं, आपलं आबा तर आता गेलं. त्यांचं शरीर कवाच मातीत मिसळलं. खरंच जो माणूस तुझी इतकी काळजी करतोय, तुझ्यासाठी इतका त्रास सहन करतोय, तुला आधार द्यायचा म्हणून तुझा विचार करून 500-600 किलोमीटर लांब हिथं आपल्या गावात येऊन राहतोय, त्या माणसाचा असा हाल होऊ देऊ नको ग. कमळे, तू का शिक्षा करणार? तो माझा अपराधी आहे आणि माझ्या दादाचा सुद्धा. आज ज्या माणसाने माझ्या दादाची ही अशी अवस्था करून ठेवली, त्या माणसाला मी सोडून देणार आहे? विचार कर ना, आज ज्या गोष्टीचा तुला इतका राग येतोय मला किती आला असेल. मला भोगायला लागलेले. आज त्या मूर्ख माणसामुळे माझ्या दादाची आज ही अशी अवस्था झालेली आहे. आता तुमचे प्रश्न झाले असतील तर मी तिला घेऊन जाऊ वर. 1 मिनिट.